नटरंग, बालगंधर्व आणि बालक पालक म्हणजेच BP नंतर आता दिग्दर्शक रवी जाधव तयार झालेत TP साठी. हो, हेच आहे त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव. TP म्हणजे टाइमपास आणि हे आहे या चित्रपटाचं पोस्टर. निळाशार टी गुलकंदासारख्या गुलाबी पीच्या मनात शिरलाय आणि त्या टीच्या डोक्यावर 2 पक्षी आपलं प्रेम गीत गातायत आणि हे सगळं होतंय एका करड्या रंगाच्या हृदयात. किती युनिक आहे ना पोस्टर. वेल, रवी जाधवच्या चित्रपटांच्या प्रमोशन्सची आणि पोस्टरची तर बातच और. असं म्हणतात की चित्रपटाचं ऍक्च्युअल चित्रीकरण सुरू होण्याआधीच रवीने या चित्रपटांचे पोस्टर्स तयार केलेले असतात आणि अर्थातच तसंच काहीसं झालंय रवीच्या या आगामी चित्रपटात. या चित्रपटात शाळा फेम केतकी माटेगावकर आणि बालक पालकचा विशू म्हणजेच प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आणि आता पाहूया या चित्रपटाची प्रमोशनल पोस्टर्स. या पोस्टरमध्ये एका प्रसिद्ध ब्रँडच्या टॅगलाईन मध्ये एक मनोरंजक फेरफार केली आहे. जस्ट दगडू इट. कागदाच्या तुकड्यावर लिहिलेलं दगडू लव प्राजक्ता किंवा खरा खुरा दगड आणि खरं खुरं प्राजक्ताचं फूल यामध्ये लिहिलेला लव्ज हा शब्द म्हणा. आणि हा पहा, चिमट्याने अडकवलेल्या वहीच्या पानाचा तुकडा ज्यावर दगडू आणि प्राजक्ताच्या मध्ये बाण लागलेलं हृदय कोरलंय. नाहीतर हे असं वेगळंच काहीतरी चुंबक आणि खिळ्याचं कॉम्बिनेशन. मुलीच्या मागे फिरतो म्हणून नाही आम्ही वेडे की खुळे, निसर्गाचा नियमच आहे चुंबक तिकडे खिळे, ह भ प दगडू महाराज. हे झालं पोस्टरच्या माध्यमातून केलेलं युनिक प्रमोशन. परंतु रवी जाधवच्या टाइमलाईनवर लिहिलेली ही चारोळी, 1000 वेळा वाटतं मिळावा तिचा एक इशारा, तो मिळाला की कसा सुटतो धुंदगार वारा, म्हणून जगात कुणीतरी वाटत असतं खूप खास, पण स्वतःलाच माहित नसतं हे सर्व असतं टाइमपास. या अशा सगळ्या पद्धतीने रवी जाधवने सोशल मीडियावर आपल्या चित्रपटाची जबरदस्त हवा तयार केली आहे, हे नजरअंदाज करता येत नाहीये. राष्ट्रीय मराठीकरिता श्वेतांबरा सावंत. मी प्रथमेश परब. मी BPतला विशू म्हणजे डिचॅक. तुम्ही पाहताय राष्ट्रीय मराठी.